यो गाव ऐतिहासिक गावान आणि या गावान कोणत्याही पद्धतीचं प्रॉब्लेम नाही आहेत. विपुल सर आपल्यासोबत उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये विपुल सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. एक सुमधुर आवाज डोंगरपाड्यातील एक सुमधुर आवाज यांचा आवाज उद्या आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. त्याच्यानंतर चला चला पाताडे सर आमच्या अजिंक्यतारा मित्रमंडळाचे खजिनदार सर्व अनिकेतजी पाराबे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या मंचावरती सहर्ष स्वागत असेल. नंतर अंडर 17चे कॅप्टन जोगितजी पाटील यांचं देखील इकडे सहर्ष स्वागत. ओहो काय फटका सजवलेला, चांगला फटका सजवला गेला. एक धावेनीशी समाधान मानावं लागेल. भाविक पाटील सर आमच्यासोबत जोडले गेले. भाविक पाटील सर म्हटलं तर गावकप म्हटलं तर मला माहिती आहे गावकप मधील सर्वात बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या हातामध्ये भेटली जाते ते भाविक पाटील आणि भावेश पाटील आप्पाचा भाव म्हटलं तर आमचे शाळेय मित्र ते देखील चांगले गोलंदाज नितीन दादा पाटील आणि वॉटर बॉय किरू पाटील ॲक्टिव्हवरती पाणी पुरवठा करणारे आमचे किरू पाटील हे देखील जोडले जातात गावकपमध्ये. परंतु एवढे मोठे खेळाडू जोगित पाटील सारखे असताना देखील किरू पाटील कधी फायनलला आलेले नाही आहेत. म्हणजे कुठेतरी ती कमतरता आपल्याला जाणवते. विराटची स्माईल म्हटलं ना तर विराट कोहलीची स्माईल आणि ॲग्रेशन म्हटलं तर दीपू यांचा ॲग्रेशन. दीपू 20 तारीख विसरू नये. नाही विराज यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर का विराज आपल्याला खेळण्याची खरोखर उत्सुकता असेल तर अजिंक्य तारामधून तुम्हाला मी रजिस्टर करण्यासाठी तयार आहे. मी पाहिलेली आहे तुमची खेळी पाहिलेली आहे आणि खरोखरच मनापासून पाहिलेली आहे. हे मस्करीची गोष्ट नाही आहे, मनापासून पाहिलेली आहे. भाविक यांना रजिस्टर करण्यासाठी मला मोठ्या असोसिएशनमध्ये ज्या दिवशी मी नक्कीच मोठेगावचा शेनवान हे देखील केतन पाटील कुठे असतील त्यांनी स्टेजवरती यायचं आहे प्लीज. धनेश पाटील आताच बोलले. नक्कीच उद्याच्या मॅचमध्ये जर का मोरेगाव चॅलेंजर संघ क्वालिफाय झाला तर धनेश पाटील आपल्याकडे 2 आहेत. एक अप्पा आहे आणि दुसरा धनू आहे. म्हणजे धनेश पाटील सुरेश तात्या यांचा मुलगा यांच्याकडून जर क्वालिफाय झाले तर तुम्हाला विमानतामध्ये जेवण आहे. विमानतामध्ये जेवण आहे लक्षात ठेवा. क्वालिफाय झाले आणि चेतनकडून बाकीचा खर्च आहे म्हणजे समजून घ्या. काय फिल्डिंग इथे, काय क्षेत्ररक्षण चालू आहे. खरोखरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इकडे पाहायला भेटतंय ओमसाई फुलपाडा संघाकडून. मेहनत आपल्याला पाहायला भेटते. चेतनजी पाटील साहेब यांच्याकडून खरोखरच बरेच पारितोषिक लागले गेलेल्या होत्या आणि उद्याच्या भरघोस आपल्याला पाहायला भेटतो. काय क्षेत्ररक्षण चालू आहे. ओ हो पैकी चांगली पाहूया काय होतं काय घडतं. आकाशने जर उद्या 3 बॉल 3 चौके माझ्याकडे 1000 रुपये आई शपथ 1000. चला आकाशजी घरत आपल्यासाठी उद्याच्या मॅच साठी आजच पारितोषिक आलेलं आहे. माईकचा फक्त आकाशजी घरत यांच्यासाठी उद्याच्या मॅच साठी आताच पारितोषिक आलं. यश तांबे यांच्याकडून पारितोषिक आहे. उद्या जर का 3 बॉल 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचे रोख रक्कम पारितोषिक तुमच्यासाठी आलेलं आहे.
पहिलाच चेंडू, काय फटका पाहायला भेटला, काय एक्झिक्यूट केलेला फटका, टायमिंग प्रॉपर आणि खरोखरच ताकद देखील तेवढीच या फटक्यामध्ये पाहायला भेटली. चेंडू सरळ निघून गेला होता सीमारेषा पार. चौकार. डीजे पुन्हा एकदा दुर्गेशनचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह खेळाडू. पहा एकदा, याला म्हणतात स्ट्रॅटर्जी. चौकार मारला, स्ट्राईक रोटेट केला. आता पाहूया काय होतंय, काय करतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकला नवीन खेळाडू आपण पाहतोय. 16 धावसंख्येवरती आपण पाहतोय ओमकार 11 संघ. 2 गडीच्या मोबदल्यात पुन्हा एकदा डिफेन्स, स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला भेटतंय. ओ आमच्या मोरेगाव संघातील एक महत्त्वाचे गोलंदाज प्रल्हाद पाटील, हे देखील एक चांगले गोलंदाज होते. आता थोडंसं बॅकफुटला आपल्याला पाहायला भेटत आहेत. नक्कीच येत्या गत वर्षामध्ये नक्कीच प्रयत्न करतील आणि नक्कीच मोरेगाव चॅलेंजर्समध्ये खेळताना देखील आपल्याला पाहायला भेटतील. परंतु कसं असतो, सिलेक्शन बोर्ड इज महत्त्वाचा असतो. नक्कीच खरोखर. ओहो, काय चेंडू, 2 खेळाडूंना भेदून गेलेला चेंडू, सरळ सीमारेषा पार. चौकार. पाटील एक चांगले गोलंदाज, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक ज्यांनी केलाय त्या पद्धतीने बरेच ट्रॉफ्या जिंकवून दिल्यात मोरेगावासाठी असे प्रल्हाद पाटील यांना खरोखर कुठेतरी बॅकफुटला आहेत. परंतु बॅकफुटला असले तरी मी आज सांगतो, लाईव्ह स्पर्धा चालू आहे, जर का त्यांनी परफॉर्मन्स चांगला केला तर त्याला अजिंक्य तारामध्ये मी नक्कीच रजिस्टर करेन. नक्कीच रजिस्टर योग्य त्या सराव. जर का प्रल्हाद पाटील यांनी जर का चांगला परफॉर्मन्स दिला आणि चांगल्यारीत्या खेळले, चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच अजिंक्य तारामध्ये मी रजिस्टर करण्यासाठी त्यांना पात्र ठरवू शकतो. नाही मॅचला बसवणार नाही. गोलंदाजी आमच्याकडे थोडीशी कमकुवत पाहायला भेटते, कारण की गोलंदाजीच्या मार्गावरती महत्त्वाचे पार्ट असतात. आणि प्रल्हाद पाटीलकडे, गौतम सर यावर्षी तुम्ही बायकरमॅन आहात, पुढच्या वर्षी नक्कीच प्रल्हाद पाटील सर आमचे बायकरमॅन ठरतील अशी अपेक्षा बाळगतो त्यांच्याकडून. पुढच्या वर्षी किरण पाटील यांच्याकडून देखील या आयोजनानंतर बाईक ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. डेड बॉलचा चेंडू, चला वळतोय पुढील चेंडूकडे. बॅटल आपल्याला मोठी पाहायला भेटते. वाईट चेंडू पाहायला भेटतोय पंच गौतम यांच्याकडून. घरण 8 वाजलं. ओ काय चेंडू, पंचांनी बोट वरती केलाय, मोठा आदरा, मोठा दिश. रेफर केलाय. किरण सर एक महत्वाची बाब सांगतो. इथे प्रत्येक खेळाडू हा थर्ड अंपायर घेतोय. तर उद्याच्या दिवसामध्ये आयोजन कमिटी तुमची मोरेगाव चॅलेंजर्स, जोगित पाटील आपणास पण विनंती, कारण प्रत्येक रनआउट मागे, प्रत्येक वाईट मागे हा थर्ड अंपायर घेतला जातोय. कुठेतरी याच्यासाठी सुविधा उपलब्ध करायची आहे, तिकडे आहे, परंतु फक्त एकच संधी द्या असं माझं मत आहे. चला गडी झालाय बाद, म्हणजे तुमचा एक रिव्ह्यू संपलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. चांगली फलंदाजी करताना 22 धावा आपल्याला पाहायला भेटत. 3 षटकाचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह आपल्याला पाहायला भेटतं. प्रयत्न चांगला होता नक्कीच. किरू, या मैदानावर खेळताना ना, हा ऐतिहासिक मैदान आहे, या मैदानावर खेळताना आपल्या कुठलाही फॉर्म असो, सुमित डेकली देखील इकडे खेळलेला आहे. एक मला वाटतं अहमदाबादवरून 2 बॉलर देखील आलेले होते त्या टायमाला 50,000च्या मॅचला. त्याच्यानंतर आपले मला वाटतं कांदिवलीमधला एक संघ आहे, तो संघ देखील आलेला, तो संघ देखील चांगला खेळून गेलेला आहे. वर्सोवाचा संघ देखील इकडे खेळून गेलेला आहे.
व्हेंचरस अष्टविनायकने पहिला क्रमांक पटकावला होता. दुसरा क्रमांक व्हेंचरस संघाचा आलेला. चांगली म्हणजे तडजोड होती त्यावेळेला. उद्या मजबूत सामने पाहायला नक्कीच भेटणार आहेत. खरोखरच अजिंक्य तारा देखील उद्या तारे चमकणार आहेत. उद्या चॅलेंजर्स भेटणार आहेत. उद्या नॅमो बॉईज देखील भेटणार आहे. म्हणजे उद्या एकदम राडा होणार आहे इकडे. म्हणजे जवळजवळ हा डोंगर दिसतोय ना, तो नुसता हिरवागार होणार आहे. चला आमचे नावाजलेले पंच तसेच मोरेगाव चॅलेंजर्सचे एक धडाडीचे फलंदाज सोनू यांचं इकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या मंचावरती सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम. हळदीला जाऊन आलेत म्हटलं कुठेतरी कार्यक्रम झालेला आहे आणि नक्कीच त्यांचं देखील या मंचावरती स्वागत आहे. स्वागतम. चला एक इनिंगचा खेळ झाला. एक इनिंगच्या खेळानंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 24 वरती जी उद्या एक एक्झिबिशन सामनावर आहे. त्याचे कर्णधार पापड असणार आहेत आमचे, म्हणजे महेश मालुसरे उद्याच्या मॅचचे कर्णधार असणार आहेत. महेशजी हात वरती करा. ओम साईराम. चला विनंती असेल कॅमेरामॅनला त्यांच्याकडे एकदा कॅमेरा फिरवायचा आहे प्लीज, थोडक्यासाठी थोडस मनोरंजनासाठी. ओम साईराम. महेशजी एकदा हात वरती करून ओम साईराम. ओम साईराम. धन्यवाद धन्यवाद कॅमेरामॅन. आपण पाहतोय स्क्रीनवरती देखील पाहू शकता एक चांगले संगीतकार देखील आहेत. बरोबर उभा राहायला. नक्कीच. चला वळूया सामन्याकडे. जे 24 धावांचं आव्हान आहे. चांगला सामना पाहायला भेटणार आहे. 24 चेंडू 25 धावा करायचे आहेत. ओ पहिला चेंडू चांगला कार्पेटमध्ये मारला चेंडू. निर्धाव चेंडू पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. कमबॅक चांगला पाहायला भेटतोय आपल्याला. कमबॅक चांगला पाहायला भेटतोय ओमकार 11 संघाकडून. चला बसायचं आहे आणि आपला कार्यक्रम करायचा आहे. पुन्हा एकदा मिस अँड एज. चेंडू सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटलं. 2 चेंडूवरती 1 धाव आपल्याला पाहायला भेटते. एक साईडला दीपेश यांना पाहतोय, दुसऱ्या साईडला आकाश यांना पाहतोय. 22 चेंडू 24चा समाचार असेल. हो चांगला सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतोय. कुठेतरी या षटकामध्ये सन्मान करायला पाहायला भेटतोय. अनिश आपणास विनंती असेल पापडीला बसवायचं आहे. चला पुन्हा एकदा चांगलं वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय आणि चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. अनिश देखील एक इंस्टाग्राम खरोखरच ज्यांच्याकडे चांगल्या व्हिडिओज आपल्याला पाहायला भेटतात. अनिश आमच्या मोरेगावातील एक नामवंत इंस्टाग्राम मास्टर. तदनंतर आय एम किरू असतील. आता नवीन देखील जो भाविक आपल्याला पाहायला भेटतो. बरेच व्हिडिओमध्ये जोगित यांना देखील पाहायला भेटते. मी काय करू. पापड आपणास विनंती आहे. महेश मालुसरे आपण बसायचं आहे. खरोखरच तुम्हाला चांगली गोलंदाजी फलंदाजी करा. 18 मध्ये 20 पाहिजेत. 18 मध्ये 20. अजून 2 चेंडू आले तर एक चौकार बनेल आणि जर का एखादा चौकार आला तर मॅच मध्ये इक्वेशन थोडी वेगळी पाहायला भेटेल. चांगली गोलंदाजी फलंदाजी पाहायला भेटते. पापड उभा राहा लवकर. पापड
महेश मालुसरे आपण थोडं उभं राहायचंय. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आता पहा 15 चेंडू 19 धावा. चांगली गोल. चला मी निघालो तुम्ही येता का, आमच्या साईला भेटाया तुम्ही येता का. चला पुढचा चेंडू आकाश पाहूया कशा रीती पुन्हा एकदा खोलवटा वेळेचे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. ओ हो हो आलाय तो आलाय त्याचा कार्यक्रम करून आलाय. महेश मालुसरे नावाचा वादळ आपल्यामध्ये पाहायला आलाय. स्वागतम सुस्वागतम महेशजी मालुसरे. खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व. महेशजी आपण इकडे यायचंय प्लीज, या सीट वरती यायचंय. महेश इकडे आहे हो भाई, इकडे आहे, इकडे 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 बस बाबू, इकडे बस. तो आलाय मोरेगाव चॅलेंजरचा वाघ आलाय. सोनू नावाचा वादळ आलाय. आणि हा चित्ता मंचावर आलाय. 12 चेंडू 15 धावा 16 धावा 12 चेंडू 16 धावा. निश आपलं काम झालेलं आहे. गो टू हेल. चला देऊया एक संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. चला डीजे एक निशाणा झाला पाहिजे गाणं हे आपण ब्रेक मध्ये. चला पाहूया पुढचा चेंडू चांगला मारला चेंडू, पाहूया काय होतं काय करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चांगलं गॅप. आता तुम्हाला गॅप शोधावे लागतील. आता तुम्हाला कुठेतरी आपल्या 10वी मध्ये येतात ना रिकाम्या जागा भरा, त्या तुम्हाला भराव्या लागतील. 2 क्षेत्ररक्षण भेदून तुम्हाला एखादा चौकार मारावा लागेल. या मॅच मध्ये राहायचं असेल तर तुम्हाला एखादा चौकार येणं गरजेचं आहे. आता पाहूया कशारीत्या फलंदाजी होईल. एक साईडला दुर्गेश, एक साईडला आकाश. डी झोन मध्ये गेलेला चेंडू आपण पाहतोय. आता गरज असेल 10 चेंडू आणि 14 धावा. 10-14 इक्वेशन खराब नाहीये. एखादा चौकार मॅचची कायापलट करू शकतो. एखादा चौकार, एखादा एक्स्ट्रा चेंडू मॅचची कायापलट करूया. परंतु दुर्गेश याच्याकडे ती क्षमता आहे. चांगली फलंदाजी याआधी देखील आपण त्याच्याकडून पाहिलेली आहे. 9 मध्ये 13 पाहिजे तर ओहो आलाय जो पाहिजे तो आलाय. वाईट चेंडू आलाय. एक अतिरिक्त धाव आलेली आहे. म्हणजे आता 9-12. एखादा जर चौकार आला तर मॅच मध्ये बदल होऊ शकतो. पाहूया काय होईल काय घडेल. एक साइडला ओमकार 11 संघ, दुसऱ्या साइडला आपण पाहतोय ओम साई फुलपाडा संघ. आता एक साइडला फुलपाडा, एक साइडला ओमकार. पाहूया ओमकार म्हटलं तर गणरायाचं नाव, फुलपाडा म्हटलं तर एक भारुंडा देवी. खरोखरच नामवंत देवीचं देवस्थान म्हटलं जातं. जिथे बहिणींचं 3 बहिणींचं जिथे स्थान आहे ते भारुंडा देवीचं स्थान आहे. आणि खरोखरच नक्कीच भाविकांनी तिथे जे श्रद्धाळू आहेत त्यांनी नक्कीच तिकडे जावं, दर्शन घ्यावं. एक निसर्गरम्य ठिकाणी असलेलं भारुंडा देवीचं मंदिर आहे मनवेलपाडा या. ओहो चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप. खरोखरच पाहू शकता आपण पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. धनीशजी पाटील लक्षात ठेवायचं आहे. जोगित पाटील कर्णधार. उद्या जर का तुम्ही क्वालिफाय झालात तर धनेश पाटील म्हणजे धनू यांच्याकडून विमानतळामध्ये जेवण, चेतन पाटील कडून यांच्याकडून होईल तेवढा खर्च. चला डीजेला एक संधी देतो.
6-10चे इक्वेशन आपल्याला पाहायला भेटेल. सामन्याकडे वळतोय कारण सामना एक महत्वाचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू पाहूया काय होतं काय करतोय. फेकी 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 चुकीच्या एंडला आपल्याला पाहायला भेटली. फेकी चुकीच्या एंडला पाहायला भेटली. अजून पहा 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. एखादा चौकार या सामन्याची कलाटणी देऊ शकतो. एखादा वाईट +1 एखादा नो +1 या सामन्याला कुठेतरी कलाटणी भेटणार नक्कीच. परंतु दुर्गेश यांच्यावरती दावेदारी ज्यांनी 10 चेंडूमध्ये 7 आणि एका साईडला आकाश ज्यांनी 9 चेंडूमध्ये 8 म्हणजे सेट बॅटर म्हणावे लागतील. जिम्मेदारी असेल. सामना चांगला पाहायला भेटतोय. हो हो तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 4-8 चा सामना आपल्याला पाहायला भेटतो. बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. ओमकार 11 संघाने या शेवटच्या सामन्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो. या संघाचं खरोखरच सराव आपल्याला पाहायला भेटतो या संघाचा. आणि नक्कीच सुमित सर डेकले म्हणजे NSP स्पोर्ट्सचे मालक ओनर यांच्याकडून ISPL स्पेशालिस्ट चेन्नई सुपर किंगचे कॅप्टन यांच्याकडून देखील या स्पर्धेला सहयोग भेटलेला आहे म्हणजे सहकार्य भेटलेलं आहे. त्यांचं देखील खरोखर मनपूर्वक आभार. आणि नक्कीच या सर्व सामन्यांचं पहा कुठल्याही ठिकाणी आपण सामने भरवतो तिकडे परिसर असणं गरजेचं असेल आणि त्या परिसरामध्ये सरळ चेंडू निघून गेलाय. 1 बॉल सीमारेषा पार चौकार. नावाचा वादळ आलाय. उद्याची रात्र गाजवणारा खेळाडू आता आपल्या समोर आलाय. आज पण गाजवणार. आणि नक्कीच एक महत्वाची बातमी म्हणजे काय आणि महत्वाचं काय असेल माहिती आहे का. या परिसरामध्ये ज्यांनी आतापर्यंत कृष्णा वसाहत असेल, रमेश पाटील असेल, त्याच्यानंतर मोरेश्वर ABCD असतील, त्याच्यानंतर चंद्रकिरण असेल, वृषाली नगर असेल, अशा सर्व परिसरातील सर्व व्यक्तींचं मनापासून आभार असेल. कारण की आजपर्यंत झालेले जेवढे सामने आहेत त्यांचं देखील इकडे चांगलं आहे. चला 1 चेंडू 2 धाव. 1 चेंडू 2 धाव. मोठी बॅटल समोरच्या दिशेने मारे बाउन्स झालाय. पाहूया किती धावा येतात. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का पाहूया. काय होतंय काय घडतोय काय बिघडतोय. चेंडू घोषांकी कोणी आतमध्ये यायचं नाहीये. कोणीही आतमध्ये यायचं नाही. पंचांच्या निर्णयापर्यंत कोणीही आतमध्ये यायचं नाहीये. थांबायचं आहे. कोणी ॲग्रेशन मध्ये जायचं नाही प्लीज. हा तुम्ही बाहेर व्हायचंय. आपल्याकडे LED लावलेली आहे. आपल्याकडे सर्व दिसतोय.
सहकार्य लाभलेलं आहे. चला पाण्याची उपलब्धता करून द्यायची आहे पंचांना. चला मी खरोखरच एक मला मनापासून सांगायची इच्छा आहे की ज्यांनी व्हिडिओ बनवले मिहीर घाट वसई विराटचे एडिटर काय व्हिडिओ बनवले. खरोखरच याच्या व्हिडिओसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय व्हिडिओ पाहायला भेटते आपल्या आणि व्हिडिओ पाहतोय व्हिडिओ घाट साहेबांकडून बनवलेली पाहतोय पण त्याच्यामध्ये क्लिअरिटी देखील आपल्याला पाहायला भेटते. युट्यूबद्वारे ज्यांनी आपले घरच स्पोर्ट्स तर्फे म्हणजे आकाश घरत यांचा युट्यूब चॅनल आहे त्याच्याकडून आपल्याला पाहायला भेटते काय क्लिअरिटी पाहायला भेटते पहा. हॅलो अनिश परेड सावधान. अनिश पळाला खलाटन पलाटन. चला